बाद रुक करेंगे महाराष्ट्र बुलेटिन की ओर, जिसमें बात होगी अहिल्यानगर की, जहां पत्रकार चंदन घोड़के को वर्ष 2025 का प्रतिष्ठित यशवंत सेना जय मल्हार शैक्षणिक और बहुउद्देशीय सामाजिक संस्था का पुरस्कार प्रदान किया गया। देखिए ये रिपोर्ट। पत्रकार चंदन घोड़के को साल 2025 का प्रतिष्ठित यशवंत सेना जय मल्हार शैक्षणिक और बहुउद्देशीय सामाजिक संस्था का पुरस्कार उनकी निष्पक्ष और उल्लेखनीय पत्रकारिता सेवाओं के लिए प्रदान किया गया। ये सम्मान अहिल्यानगर में एक विशेष कार्यक्रम के दौरान संगठन के पदाधिकारियों द्वारा दिया गया, जिसके बाद चंदन घोड़के का विभिन्न स्तरों पर भव्य स्वागत किया गया। पुलिस कर्मचारी रुद्या दादा घोड़के, सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण घोड़के, दीपक घोड़के, श्रीकांत घोड़के और परशुराम घोड़के ने उन्हें पुष्पहार पहनाकर शुभकामनाएं दी, जबकि राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग के जिलाध्यक्ष बंडू तात्या जगताप ने भी उन्हें सम्मानपूर्वक बधाई देते हुए उज्जवल भविष्य की कामना की। अहिल्यानगर से सी न्यूज़ संवाददाता अमर घोड़के की रिपोर्ट। डोंबिवली में MIDC निवासी क्षेत्र की इमारतें 30 से 40 साल पुरानी और जीर्ण हो चुकी हैं। क्या मामला है, देखिए इस रिपोर्ट में। डोंबिवली MIDC निवासी क्षेत्र की 30 से 40 साल पुरानी जर्जर इमारतों के पुनर्विकास में आ रही अड़चनों को लेकर शिवसेना विधायक राजेश मौर्य ने अपने पहले ही अधिवेशन में विधानमंडल में प्रभावी पहल की और MIDC की जटिल नियमावली के कारण ठप पड़ी प्रक्रिया की ओर सरकार का ध्यान आकर्षित कर रहवासियों की गंभीर समस्याएं उठाई। चला लक्षवेधी क्रमांक 14। सन्माननीय अध्यक्ष महोदय, माझी जी लक्षवेधी सूचना आपण पटला घेतल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद। माझ्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये डोंबिवलीमध्ये असलेला MIDCतला मोठा रहिवासी भाग, त्या रहिवासी भागामध्ये सुदर्शन नगर असेल, मिलाप नगर असेल आणि निवासी भाग असेल, या MIDC विभागामध्ये 35 ते 40 वर्ष इमारती होऊन बांधलेल्या आहेत आणि त्या इमारती अतिशय धोकादायक जीर्ण झालेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय की MIDCचे असलेले नियम आणि त्या नियमानुसार त्या इमारती ज्या धोकादायक इमारती झालेल्या आहेत, ज्या जीर्ण झालेल्या आहेत, त्या कुठल्याही प्रकारचे रिडेव्हलपमेंट करता येत नाही। अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की नियमामध्ये दुरुस्ती करून तिथल्या ज्या 35 ते 40 वर्ष बिल्डिंग इमारती झालेल्या आहेत धोकादायक, त्यांच्या नियमामध्ये बदल करून त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे। आणि माझी शासनालाही विनंती आहे की शासनाचं एक धोरण आहे की क्लस्टर योजना ही झाली पाहिजे। जर आपण नियमात कुठेतरी बदल केला तर तिथल्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन करता येईल, तिथे क्लस्टर योजना आणता येईल आणि तिथल्या रहिवाशांना एक न्याय देता येईल। कारण हा महायुतीचं सरकार आहे, हा देणारं सरकार आहे। अध्यक्ष महोदय, माझी विनंती शासनाला आपल्या माध्यमातून, कारण महायुतीचं सरकार लोकांसाठी आहे, म्हणून लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या मताने या सरकारला निवडून दिलं, तर माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की MIDCत काहीतरी नियमात बदल करून तिथल्या ज्या धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्याचा नियमात बदल करून धोकादायक इमारतींना परवानगी द्यावी, जेणेकरून त्यांचा बांधकाम करता येईल। एवढी माझी शासनाला विनंती आहे। मला जी बोलण्याची संधी दिली आपण, त्यामुळे मी तुमचा मनापासून आभार मानतो। जय महाराष्ट्र, जय भीम। ओ चेतन दुबे। अध्यक्ष महोदय, इकडे बोलू, हां उत्तर द्या मंत्री। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य मोरे साहेबांनी मांडलेली लक्षवेधी ही डोंबिवली येथील MIDCच्या हद्दीतील जे रेसिडेन्शियल एरिया त्या संबंधात आहे। एकूण 619 भूखंड एवढे आपण इथे रेसिडेन्शियल एरियासाठी दिलेले आहेत। त्यातले 200 बिल्डिंग्स आहेत, यांना कॉर्पोरेशन मार्फत नोटीस दिलेली आहे की त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं म्हणून, आणि ते सबमिट केल्यानंतर त्याच्यात पुढची कारवाई करावं। त्यातले 17 स्ट्रक्चरल ऑडिट हे जमा झालेले आहेत आणि 183 स्ट्रक्चरल ऑडिट आजही पेंडिंग आहेत तिथे। मी आपल्याला सांगतो, RH98 आणि R56 अशा ह्या 2 इमारती आहेत। त्यांनी सुमोटो स्वतःचा रिडेव्हलपमेंट आपल्या बिल्डिंगचं करावं म्हणून सुमोटो त्यांनी मागणी केलेली आहे। त्यातला R56 जो आहे तिथे श्री विवेक कबाडे म्हणून आहेत, त्या एक व्यक्ती कोर्टात गेलेला असल्यामुळे त्याचं काम रखडलेलं आहे। पण RH98 ही एक बिल्डिंग अशी आहे
की त्यांनी स्वतः 2023मध्ये निष्कासित करून त्याचं रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. आपली मागणी जी आहे की MIDCचं CPR म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन अँड प्लॅनिंग ह्याचं आणि जो UDCPR आहे जो नगर विकास विभागाचा आहे त्याच्यातली तफावत आपण म्हणताय की UDCPR मध्ये आपल्याला TDR जनरेट करता येतो आणि ह्याच्यात जनरेट करता येत नाही MIDCच्या पॉलिसीमध्ये. पण आपल्याकडे एक नियमावली अशी आहे, आपल्याकडे एक टेनमेंट ची नियमावली अशी आहे की ऑथराइज्ड बिल्टअप एरिया जो आहे त्याचा 30% त्यांना वाढून मिळेल नंबर 1, किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर हा नियम बसत असेल की 15 स्क्वेअर मीटर हा वाढून देण्यात येईल. या दोनपैकी जे कुठलंही जास्त असेल तरी आपल्याला वाटत असेल की याच्यात काही तफावत आहे तर आम्ही त्याला एक्सप्लोर करून त्याच्यात निर्णयात काही बदल करता येईल का आम्ही ते पॉलिसी ठरवू. चला थोडक्यात मंत्री महोदयाच्या उत्तराशी मी सहमत आहे, पण आपल्याला MIDCच्या रूलमध्ये नियमामध्ये बदल केल्याशिवाय आपण तिथे रिडेव्हलपमेंट करू शकत नाही. माझे मंत्री महोदयांना विनंती की एक बैठक लावावी, त्याच्यात दुरुस्ती करावी जेणेकरून तिथल्या असलेल्या लोकांना त्याचा फायदा होईल. कारण सर्व गरीब आहेत, कंपनीमध्ये काम करणारे कामगार आहेत आणि 35 ते 40 वर्ष तिथे राहतात. माझी विनंती मंत्री महोदय, प्रश्न आला आहे तुमचा सन्मान्य सदस्य. डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। अगली खबर भी डोंबिवली से है, जहां 2 प्रमुख सड़कों के निर्माण के लिए 201 करोड़ रुपए के निधि को मंजूरी दी गई है। देखिए ये रिपोर्ट। कल्याणपुर में चेतना नाका से नेवाली नाका और यू टाइप रोड के निर्माण के लिए 201 करोड़ रुपए की निधि को मंजूरी दी गई है, जिसकी जानकारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे ने 3 दिन पहले मीडिया को दी थी। इस परियोजना को लेकर मनसे के पूर्व विधायक राजू पाटिल ने गंभीर सवाल उठाते हुए कहा कि नेवाली रोड श्री मलंगगढ़ रोड मार्ग का काम पहले ही 45 करोड़ रुपए में पूरा हो चुका है, फिर दोबारा प्रस्ताव क्यों लाया गया। उन्होंने इसे महाराष्ट्र का सबसे बड़ा कंक्रीट घोटाला बताते हुए विधानसभा में इस मेगा प्रोजेक्ट पर चर्चा न होने और हजारों करोड़ के टेंडर पर कोई सवाल न उठाए जाने पर भी आपत्ति जताई है। कल्याण पूर्वेमधील आणि कल्याण ग्रामीणला या दोन्ही मतदारसंघामधील मलंगगढ़ रोड जो चेतना शाळेपासून ते नेवाळी नाकेपर्यंत जो रस्ता आहे, हा रस्ता गेले अनेक वर्ष हा रस्ता काँक्रिटीकरण झाला पाहिजे याच्यासाठी मागणी होती। आज MMRDA कडून त्याची प्रशासकीय मान्यता झालेली आहे। 124 कोटी रुपये MMRDA ने मान्य केले। तेच तुम्ही एक बघाल बानपाडा रोड काय तो आता नेवाळीचा एक रोड घेतलाय, श्रीमलंग रोड जो 3 वर्षापूर्वी त्याचं हे काम संपलेलं, हँडओव्हर दिलेलं, त्याचं 45 कोटी खर्च केलेलं, आता परत त्याच्या निवेदन येतं। या महाराष्ट्रात सगळ्यात कुठला मोठा घोटाळा सध्या चालू असेल तर तो कॉन्क्रीट घोटाळा आहे। तुम्ही बघितलं असेल मेगा इंजिनिअरिंगचं नाव तरी काढलं का कोणी हाऊसमध्ये? 3 आणि 4,000 कोटीची जी कमीची निविदा असते तिच्याबद्दल कोणी काय विचारत नाही। त्यामुळे सगळ्यांच्या हात याच्यात रंगले की काय समजत नाही। एकंदरीतच भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्र नंबर 1 एक खेदाने बोलावं। डोंबिवली से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। गढ़चिरौली में नेशनल हाईवे 353C पर सड़क पर बने लगभग 2-2 फीट गहरे गड्ढों के कारण एक बड़ा ट्रक बुरी तरह फंस गया, जिससे सड़क पर लंबा जाम लग गया। देखिए उसके बाद क्या कुछ हुआ। महाराष्ट्र के गढ़चिरौली जिले में नेशनल हाईवे 353C पर करीब 2-2 फीट गहरे गड्ढों के कारण एक बड़ा ट्रक फंस गया, जिससे सड़क पर लंबा जाम लग गया और यात्रियों को भारी परेशानी हुई। घटना की सूचना मिलने पर सी न्यूज़ की टीम ने मौके पर पहुंचकर प्रशासन का ध्यान इस समस्या की ओर खींचा। उनके दखल के बाद तहसीलदार ने तुरंत कार्रवाई करते हुए गड्ढों में गिट्टी डलवाकर सड़क को अस्थायी रूप से समतल कराया, जिससे ट्रक बाहर निकाला गया और ट्रैफिक सामान्य हुआ। स्थानीय नागरिकों ने सी न्यूज़ की तत्परता प्रशासन की त्वरित कार्रवाई की सराहना करते हुए इस हाईवे की अस्थायी मरम्मत की मांग की। तुम्ही कुठून आले? अहमदनगरवरून। आता कुठे चालले तुम्ही? जगदलपूर। जगदलपूर काय 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 बरं थांबले तिथे? प्रॉब्लेम झाला, गाडी फसते। गाडी पोचते आणि असे कुठं किती ठिकाणी आहे असं? 3-4 ठिकाणी असं। 3-4 ठिकाणी आहे। आणि तुम्हाला किती वेळ झाला येऊन? 1 तास होऊन गेला। 1 तास झाले। आणि असं तुम्ही आता कुठून आले तुम्ही? महाराष्ट्रामधून। महाराष्ट्रामधून आता कुठे चालले? जगदलपूर। जगदलपूरला चालले। आणि असं समोर पण आहे का तुम्हाला? समोर पण आहे, मागं पण 2 जागा आहे। तिकडे फसली नाही आणि इकडे फसण्याची शक्यता आहे का? आता इथं गाडी नाही निघू शकत का तुमच्या गाड्या? नाही, गाडी एक खराब होतं गाडी। गढ़चिरौली से सी न्यूज़ संवाददाता संजय यम सलवार की रिपोर्ट।
बुलेटिन के अंत में बात होगी महाराष्ट्र की, जहां दीपक भाऊ केदार ने पुलिस प्रशासन को परली में महादेव मुंडे हत्याकांड के आरोपियों को तुरंत गिरफ्तार करने की चुनौती दी है। देखिए ये रिपोर्ट। परली में महादेव मुंडे हत्याकांड को लेकर दीपक भाऊ केदार ने पुलिस प्रशासन को आरोपियों की तुरंत गिरफ्तारी की चुनौती दी है। उन्होंने कहा कि 18 महीने बीतने के बावजूद महादेव मुंडे की हत्या की जांच नहीं हुई और आरोपी अभी भी फरार है। पीड़ित पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे ने एसपी कार्यालय के सामने जहर खाकर आत्महत्या का प्रयास किया, जिसके बाद दीपक ने अस्पताल पहुंचकर उनका हालचाल जाना। उन्होंने कहा कि ये दुर्भाग्यपूर्ण है कि महाराष्ट्र में न्याय के लिए मां बहनों को ऐसे संघर्ष करना पड़ रहा है। उन्होंने गृह मंत्री से सत्र में इस पर बयान देने और मामले की गहन जांच कर आरोपियों को गिरफ्तार करने की मांग की। साथ ही बाला बांगर और पीड़ित परिवार द्वारा लगाए गए आरोपों की भी निष्पक्ष जांच की मांग की। दुर्दैव आहे की एका न्यायासाठी 18 महिने लागतायत। अतिशय निर्गुणपणे हत्याकांड झालं आणि त्याचा तपास का लागत नाही, याच्यावर कुणाचा दबाव आहे, आतापर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन झालं हे तर पुढे मांडा। या संदर्भात गृहमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये निवेदन तर सादर केलं पाहिजे। एवढ्या चौकशा नेमल्या, आरोपी का सापडत नाहीत? एका आईला आणि एका पत्नीला मेल्यावर न्याय मिळणार आहे? हे दुर्दैव आहे। मी आज त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जाहीर सांगितलंय की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी जगणार नाही, अशाच पद्धतीने दर महिन्याला विष पिणार आणि मरणार। आता हे शब्द ऐकून काळीज चिरलं जातंय की आजही आम्हाला न्याय मिळत नाही, न्यायासाठी मरावं लागतंय। हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिला, संविधान दिलं आणि या संविधानात आणि कायद्यात आमच्या या बहिणीला आईला न्याय मिळत नाही, हे दुर्दैव आहे। गृहमंत्र्यांनी आता तरी या प्रकरणात गांभीर्याने दखल देऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची पुन्हा एकदा मागणी करून जे जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलंय ते सगळं फॉलो करून आरोपीला अटक केली पाहिजे, अशी सुद्धा आमची मागणी आहे। बाळा बांगरनी जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि पीडित कुटुंबांनी जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून यामध्ये आरोपीला अटक करावी, हीच आमची या ठिकाणी मागणी आहे। महाराष्ट्र से सी न्यूज संवाददाता राव साहेब वड़पे की रिपोर्ट। महाराष्ट्र बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। आप बने रहिए सी न्यूज भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।